त्यानंतरची बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते। बँकांना 15 फेब्रुवारीपर्यंत थकीत कर्जाची माहिती देण्याचे आदेश सुद्धा देण्यात येत आहेत। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। अखेर कर्जमाफीची तारीख आता जाहीर झाली। महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना 2026 शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे दिलेलं आश्वासन होतं त्याची पूर्तता आज अखेर होत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, अखेर आता कर्जमाफीची अधिकृत अशी तारीख सरकारने जाहीर केलेली आहे। बघा, तुम्ही ज्या दिवसाची भरपूर महिन्यापासून गेल्या कित्येक वर्षापासून कर्जमाफीची वाट पाहत होता तीच कर्जमाफी आज होत आहे। पहा शेतकरी बांधवांनो, 2026 कर्जमाफी योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांचे कर्ज आता माफ होणार। जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल 3 लाख असो किंवा 6 लाख आणि ते जर थकीत असेल तर तुम्हाला आता कर्जमाफी भेटणार आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे निकष आणि यादी आता जाहीर केलेली आहे। पहा, पात्र शेतकरी बांधवांचे आता कर्ज माफ करण्यामध्ये येत आहे। महाराष्ट्रामधील शेतकरी बांधवांनी जे मागे मोर्चे काढले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनात अखेर आता यश आले। बघा, बच्चू कडूंनी जे आंदोलन केले होते त्या आंदोलनाला अखेर आता यश भेटलं आहे। राज्य सरकारने आता शेतकरी कर्जमाफीचा विषय आता अंतिम टप्प्यामध्ये सध्या आणलेला आहे। कर्जमाफीची अधिकृत तारीख आता सरकारने जाहीर केलेली आहे। कित्येक महिन्यापासून कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट पाहिली, परंतु अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होत आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, शेतकऱ्यांची तर कर्जमाफी होत आहे, परंतु सरकारने काही अटी नियम घातले आहे। त्या अटींचे आणि नियमांचे पालन शेतकऱ्यांना करावे लागेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, अन्यथा शेतकरी वंचित राहणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेत या निर्णयाची घोषणा आज केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय आता जाहीर केला। बघा, निवडणुकीनंतर कर्जमाफीचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यामध्ये सरकारने सुरुवात केली असून यामुळे राज्यातील बळीराजाचा शेतकरा आता होणार कोरा कोरा कोरा। बघा, हे तुम्हाला शब्द आठवला असेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे यांनी जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा, आता हेच आश्वासन या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। शेतकरी कर्जमाफीचा शब्द ऐकला तरी जे सरकार लांब पळत होते आता ते पूर्णपणे शेतकऱ्यांचा हिताचा आणि त्यांच्या आर्थिक समस्यांना गांभीर्याने विचार करीत आहे। बघा, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट सांगितले आहे की निवडणुकीपूर्वी जो आम्ही शब्द दिला होता तो आम्ही अखेर आता पूर्ण करीत आहोत। आमचं सरकार हे शेतकऱ्याचं सरकार आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता केली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जे वाढवून देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं होतं त्याची देखील पूर्तता आता होत आहे, म्हणजे की शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, यामध्ये खूप मोठा पेच लढलेला आहे जो की सध्या कोणाला माहीत नाही। आता त्याची अंमलबजावणी झाली आणि या ठिकाणी अटी देखील जाहीर झाल्या। सरकारने सांगितलं आहे सर्व शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी मिळणार नाही। हो, तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे, सर्व शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी होणार नाही। कारण असं जर झालं तर सरकारच्या अधिकृत तिजोरीवर खूप मोठा लोड येईल। त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करण्याचा विचार सध्या मांडला आहे। बघा, या आता राज्य सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरले। कारण की बघा, एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे थोडासा धक्का बसणारी देखील खबर आहे।
कारण की बघा, सरकार सरसकट आणि सोबत कर्जमाफी करीत नाही, टप्प्याटप्प्याने कर्जमाफी होणार असं आश्वासन पुन्हा या ठिकाणी आज देण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यासाठी सरकार आता लाभार्थी विभागाची 2 प्रमुख गटामध्ये आता यादी करणार असून त्यासाठी एक विशेष समिती आज नेमण्यामध्ये आली आहे. ही समिती श्रीमंत आणि गरीब शेतकऱ्यांची वर्गवारून करून निकष आता जाहीर करणार आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे शेती पिकांसाठी कर्ज घेतले आहे त्यांनाच प्राधान्य दिले जाणार. बघा, ज्या शेतकऱ्यांनी शेतीच्या पिकावर कर्ज घेतले बघा त्यांनाच कर्जमाफी मिळणार. आता पहिल्या गटामध्ये सर्वसामान्य आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश सरकारने केला आहे. बघा, 2 गट सरकारने तयार केला आहे. बघा, दुसऱ्या गटामध्ये मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचा समावेश करून प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाईल. या समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जाणार असून जे खरोखर आणि अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहे अशांचीच कर्जमाफी होणार. बघा, सरकारने सांगितलं आहे ज्यांच्याकडे 20 एकर 15 एकर 10 एकर अशी जमीन आहे अशा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. फक्त जे पात्र शेतकरी आहे ज्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे अशाच शेतकऱ्यांना लाभ आता मिळत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, शासनाने कर्जमाफीसाठी केवळ ठराविक आणि निवडक बँकांची यादी आता जाहीर केली आहे. बघा, सरकारने सांगितले आहे यामध्ये राष्ट्रीयकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश आहे. तुमचा सातबारा कोरा होण्याची ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविली जाणार असून तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतले यावर तुमची कर्जमाफी आता अवलंबून असणार आहे. राज्य सरकारने बँकांची जी अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये सरकारी निकषात बसणाऱ्या बँकांचा समावेश असून त्याची माहिती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यामध्ये येत आहे. तुमचे कर्ज किती लाखांचे आहे आणि ते कोणत्या बँकेमध्ये थकीत आहे याची सविस्तर माहिती आता समितीमार्फत गोळा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे अत्यंत भीषण अवस्थेमध्ये असताना 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती पाहणी करून सरकारने हा निर्णय आता घेतला आहे. बघा, सरकारने 31 डिसेंबर 2024 साली पाहणी केली होती. बघा, सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याला म्हणलं होतं आम्ही कर्जमाफी करणार. तो निर्णय आज घेण्यामध्ये आला. 2025च्या सुरुवातीलाच हा निर्णय घेण्यामध्ये आला होता, परंतु बघा शेतकऱ्याला कर्जमाफी भेटली नव्हती. बघा, सरकार निवडून सुद्धा आले परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी करण्यासाठी सरकारने खूप टाईम लावला. मोठ्या निधीच्या उपलब्धतेसाठी हा टायमिंग लागला होता. आता बघा, केंद्र सरकारने पाठपुरावा करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान योजनेसाठी जसा निधी दिला त्याच धर्तीवर महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्रातून आता निधी सोडला जात आहे. आता बघा, दोन्ही सरकार मिळून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर आता आल्यासारखं झालं आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की बघा कोणकोणत्या बँकांमध्ये कर्जमाफी होणार. तर बघा, सरकारने सांगितलं आहे फक्त या ठिकाणी खाजगी बँका आणि या ठिकाणी सरकारी बँका ज्यांचा IFSC कोड असतो अशा बँकांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून होणार असं सरकारने सांगितलंय. जर तुम्ही कोणत्या अशा बँकेतून कर्ज घेतले असेल ज्याचा IFSC कोड नाही तर त्या बँकेमध्ये कर्जमाफी मिळणार नाही असं सरकारने सांगितलंय. बघा, म्हणजे की जर तुम्ही SBI बँकमधून जर कर्ज घेतले असेल किंवा या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामधून कर्ज घेतले असेल किंवा बँक ऑफ इंडियामधून कर्ज घेतले असेल बघा तर तुमची कर्जमाफी 100% होणार. किंवा या ठिकाणी सोसायट्या बँकामधून कर्ज घेतले असेल, जर तुम्ही ग्रामीण भागामधून असाल तरी देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमची कर्जमाफी करण्यामध्ये येणार. सरकारने आता निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता होत आहे. महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आता सरकार शेतकऱ्याला दिलासा देत आहे. बघा, सरकारने जो शब्द दिला होता तो आता पूर्ण होत आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर आज आल्यासारखं झालं आहे.
बघा, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि सरकारने सांगितल्यानुसार जर तुम्हाला कर्जमाफी मिळवायची असेल तर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं गरजेचं आहे. फार्मर आय डी कार्डची अट सरकारने सर्वात पहिल्यांदा घातली होती. बघा, अशी होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.